झालं समाधान? रेवती तुम्ही नाही नाही, तू एकही शब्द बोलू नका आता. माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. आणि यानंतर माझ्या घरच्यांबाबतीत जर काही वेडं वाकडं बोललीस ना तू, तुला माहितीये मम्मी काय शिक्षा करू शकतो तुला. लक्षात ठेवायचं हं? वहिनी, भरलेस ना दादाचे कान माझ्या विरुद्ध. तुला सांगितलं होतं मी, हे जे काय आहे ते मी हँडल करीन. युवती, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी खरंच आज त्या कौस्तुभला एका मुलीसोबत बघितलं. हातात हात घालून चालले होते. मला बघून हादरला तो मुलगा तुम्हा दोघींनाही फसवतोय. ती मुलगी काय म्हणाली माहिती की ती गर्लफ्रेंड आहे. हेच सांगितलं ना तिने. तुम्हाला कसं माहित? तू बोलतेस ना, तो मुलगा तुला फसवतोय. त्या कौस्तुभनेच मला सांगितलं. कौस्तुभ, अरे काय विचारतेय मी? काय झालंय हे सांग तरी मला. एवढं ऑफिस सोडून बोलवलंयस तू मला. तुझ्या वहिनीने आज मला बघितलं माझ्या कझिन बरोबर. हा मग ठीक आहे ना, एवढं काय. अगं ठीक आहे काय, एक मुलगा आणि एक मुलगी जेव्हा बाहेर एकत्र भेटतात तेव्हा त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. हा असा विचार करणं ना, म्हणजे रेवती प्लीज, ही एक टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे. आणि ना तुझ्या घरच्यांकडनं ना ही अपेक्षा नव्हती मला. काय बोलतोयस तू हे कौस्तुभ? रेवती, तुझ्या वहिनीला वाटलं की माझ्यात आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे आणि मी तुला धोका देतोय. कौस्तुभ, तिला काय समजायचं ते समजू दे, मला नाही फरक पडत. अगं पण मला फरक पडतो ना. पण आता उद्या तिने तुझ्या घरी जाऊन काही उलट सुलट भरवलं माझ्याबद्दल, मग अरे सांगून सांगून काय सांगणार आहे ती? अनुवहिनीवर घरात कोणच विश्वास ठेवत नाही हे मला माहिती आहे. आणि मी त्या घरची मुलगी म्हटल्यावर मी जे काही बोलते ते सगळे एक्सेप्ट करणार. मला नाही वाटत. पण ती अनुवहिनी जे काय बोलली आहे ना मला आणि नेहाला, त्यावरून हे स्पष्ट आहे की तिला तुझं आणि माझं लग्न होऊच नाही द्यायचंय. आता बघ तू काय होतं. ती आता घरी जाणार, माझ्याबद्दल तुझ्या घरच्यांना उलट सुलट भरवणार, आणि तू जेव्हा आपला विषय मांडशील ना तुझ्या घरच्यांसमोर, तेव्हा तुझ्या घरचे मला साफ नकार देणार आहेत. बघ तू आता असंच होणार आहे. असं काही होणार नाही कौस्तुभ, ट्रस्ट मी. तुझ्या वहिनीचं ते बोलणं ऐकून खूप खूप रेस्टलेस झालोय मी. किती समजवलं त्यांना की आम्ही दोघं कझिन आहोत, पण ऐकलंच नाही. तुझी वहिनी मला म्हणते की आता बघ म्हणे की तुझं आणि रेवतीचं लग्न मी होऊच देणार नाही. इनफॅक्ट मी रेवतीचं लग्न कुणाशीच होऊ देणार नाही असं म्हणाली ती. आणि आता तर तुम्हाला आयतं कारण दिलेस. मी म्हणे आत्ताच्या आत्ता फोन करून रेवतीला इथे बोलवून घेते असं म्हणाली ती. फोन करून? पण अनुवहिनीकडे तर फोनच नाहीये. फोन नाही? ते जे काही असेल ते, पण तिने अशी धमकी दिली की तुझं लग्न तिच्याशी होऊ नाही देणार, लिहून घे म्हणे असं म्हणाली ती. अरे पण अनुवहिनीच सांगत असते मला की वेळेत लग्न करा. अगं ते फक्त बोलण्यापुरतं आहे. तिला तुझा आनंद बघवतच नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे ना, एक काम कर. अरे तू घरी जाशील ना तेव्हा बघ, अनुवहिनी तुला माझ्याबद्दल आणि नेहाबद्दल काय काय सांगते ना हे सगळं ऐक तू. आणि फक्त ऐक, रिॲक्ट नको करूस. मग तुझा विश्वास बसेल. कौस्तुभ, तू एक काम का नाही करत? तू आणि नेहा, तुम्ही दोघेही जण माझ्या घरी या. म्हणजे माझी आणि नेहाची पण ओळख होईल. घरच्यांना सगळ्यांना कळेल की नेहा खरंच तुझी कझिन आहे. मग बघ अनुवहिनीचं तोंड कसं बरोबर बंद होतं ते. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, राईट? असं कुठे म्हणालीये मी कौस्तुभ? तेच वाटतंय मला. अरे हे बघ, आता ते माहित नाही मला.
येत्या 1-2 दिवसात तू माझ्या घरी यायचंयस आणि तेही नेहाला घेऊन. जोवर तू माझ्या घरी येत नाही मी तुला भेटणार नाही.